नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बरवा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार, MSCIT आणि निसर्ग हब्स या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुण्यात जन्म झालेली आणि सोलापुरात लहानाची मोठी झालेली एक देखणी मुलगी स्वतःचं नशीब आजमावायला मायानगरी मुंबईत आली. गाणारा गळा, डोळ्यात असणारा अभिनय आणि मोठी स्वप्न हीच त्यांची शिदोरी होती. या एवढ्या भांडवलावर आपला भारदस्त पण तितक्याच मखमली आवाजाची मोहिनी त्यांनी रसिकांना घातली. सशक्त अभिनयातून वाट्याला आलेल्या प्रत्येक भूमिकेवर स्वतःची मोहर उमटवली. त्यांचं नाव ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री फैयाज आज त्या कट्ट्यावर आल्यात. वडील कर्मठ असूनही आजी पुरोगामी असल्यानं त्यांनी फैयाज यांच्या नृत्याचा, गाण्याचा आणि अभिनयाचा राजमार्ग मोकळा करून दिला. सोलापुरातल्या हंशी रंगभूमीवरून त्यांची सुरुवात झाली. 10वी नंतर त्या मुंबईत आल्या. मग नाट्य सिने रसिकांना फैयाज यांच्या रूपानं मिळाली एक कसदार अभिनय असलेली अभिनेत्री आणि बहारदार गळा असलेली गायिका. अश्रूंची झाली फुले, कट्यार काळजात घुसली, गुंतता हृदय हे, तो मी नव्हेच, भटाला दिली ओसरी, मत्स्यगंधा, वटवट, वीज म्हणाली धरतीला अशा एक ना अनेक दर्जेदार नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. अनेक मालिका आणि सिनेमांच्या माध्यमातूनही त्या आपल्याला भेटल्या. इतकंच कशाला, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या जाणता राजा या महानाट्यातली सगळी स्त्री पात्र आपल्यासमोर जिवंत झाली ती फैयाज यांच्याच आवाजातून. प्रभाकर पणशीकर, भालचंद्र पेंढारकर, पु ल देशपांडे, काशीनाथ घाणेकर, वसंतराव देशपांडे, श्रीराम लागू, जब्बार पटेल अशा रथी महारथींसोबत त्या काम केलेल्या त्याही एक महारथी आहेत. त्यांच्या याच प्रवासाबद्दल जाणून घेऊया. कट्ट्याला सुरुवात करूया. नमस्कार, आपलं स्वागत आहे. ताई, तुम्ही आज आलायत कट्ट्यावर आणि मला असं जाणवतंय की गेल्या 60-65 वर्षामध्ये मराठी रंगभूमीवर जे काही झालं, जी कोणी मोठी माणसं होऊन गेली त्या सगळ्यांबरोबर काम करण्याची संधी मिळालेल्या कदाचित तुम्ही एकमेव असाल. आणि आता म्हणजे खूप नावांचा उल्लेख झाला, पण पुरुषोत्तम दारव्हेकर, वसंत कानेटकर, विवा शिरवाडकर अशा एकाच काळामधल्या 3 अत्यंत मोठ्या नाटककारांच्या नाटकांमध्येही काम करणाऱ्या कदाचित तुम्ही एकमेव असाल. आणि त्यामुळे तुम्ही आज आलाय कट्ट्यावर, आम्हाला फार आनंद होतोय. आणि सध्या काय चाललंय तुमचं? माझं आता सध्या काहीच नाही. म्हणजे मी 2016मध्ये नाट्यसंमेलन अध्यक्ष झाले. त्याच्यानंतर 1-2 वर्ष मी मालिका करत होते. 17 विक्रम बरोबर जास्त केल्या मी मालिका, विक्रम गोखले बरोबर. आणि त्या जास्तीत जास्त सह्याद्रीच्या केल्या मी. तो स्वतःच डिरेक्ट करायचा आणि ते सगळं होतं. पण मग नंतर काय व्हायला लागलं की तो गेल्यानंतर मग कामं करणार कोणाबरोबर? पणशीकर गेले, सगळेच माझ्याबरोबरचे कलावंत जे, वसंतराव गेल्यानंतर सगळं आम्ही आणलं दुसऱ्याला, आम्ही कट्यार सुरू केलं, सगळं झालं. पण माझ्यासाठी काम लिहिणारं कोण, मला बोलवणार कोण? मला सगळे म्हणतात गैरसमज लोकांचा असा आहे की तुम्हाला करायचंच नाही आहे म्हणून तुमच्यापर्यंत. म्हटलं असं नाही आहे. काही चांगलं असेल, आता वेब सिरीज वगैरे सगळे करतात, नाही असं नाही. पण म्हटलं मग सगळ्यांच मी वाचते तेव्हा मला असं वाटतं अरे आपण पण करायला पाहिजे थोडंसं तरी आता. पण असं वाटतं नको, आता या वयामध्ये कशाला पाहिजे रंगबिंग आपल्याला चेहऱ्याला. आहे आपल्याला कुठेतरी पाहुणी म्हणून बोलवतात, कुठेतरी आपली मुलाखत असते, मग त्यानिमित्तानं आपण लोकांसमोर येतो, गातो, सगळं करतो ना, मग ठीक आहे ना म्हटलं ते पण चालेल. पण जेव्हाही ना जेव्हाही तुम्ही बोलत असता आणि तुमची वाणी इतकी स्वच्छ आणि तुमचं भाषेवरचं प्रभुत्व इतकं जबरदस्त आहे की मला कायम हा प्रश्न पडलाय की तुमच्यामध्ये हे इतकं म्हणजे उत्तम भाषा तुमच्याकडे आली कशी? कोण होते तुमचे शिक्षक? आमचे सोलापूरला हरिभाई देवकरण प्रशालेमध्ये, जिथून मी SSC झाले. 64मध्ये मी SSC झाले आणि 65 झाले मुंबईत आले. तेव्हापासून मुंबईत आहे. तर ते महाजनी सर म्हणून होते. पण मी खरं सांगू का, मला ना पहिल्यापासून वाचनाची आवड खूप आहे. मी खूप वाचते आणि त्यामुळे मराठी भाषेचे शब्द जे असतात, संस्कृत होतं, मला संस्कृतमध्ये गोडी होती, मला मराठीत गोडी होती, मला हिस्ट्रीमध्ये गोडी होती, गणितात नव्हती पण हिस्ट्रीत होती. सायन्स आवडायचं पण मला गणित नाही आवडायचं. त्यामुळे मी डॉक्टरकडे जाणं बिणं ते विचारच केला नाही. पण
मराठी भाषेचं मात्र सोलापूरपासून येते. महाजनी सरांनी आणि ओरिजिनल माझं वाचन बिचन म्हणा काही म्हणा. आणि जिथं मी राहत होते सगळे उच्चभ्रू लोक, डॉक्टर, वकील, सगळे मराठी बोलणारे. आणि त्यावेळेला आमच्या सोलापूरमध्ये ना चळवळ, नाट्य चळवळ खूप जोरात होती. त्यामुळे नाटकात काम करणं, मी खरं म्हणजे आता सांगायचं म्हणजे तुझं भाषेमध्ये मी सुरुवातीला जे काम केलं ते पुलंचंच नाटक. जब्बार त्याच्यात श्याम होता. पण मला त्यावेळेला ते म्हणाले, मी कामच केलं नव्हतं, मी गात होते, मेळ्यात काम करत होते, कलापथकात काम करत होते. 3 वर्ष तर मेळ्यामध्ये काम केलं. मी डान्स करत होते, मी डान्स पण शिकले, मी डान्सर पण आहे, कथ्थक पण शिकले आणि भरतनाट्यम पण शिकले. तर मला तू करशील का आई, ते नाडकर्णीचा रोल किती छोटा आहे ते, अय्या वंडरफुलच की बाई, ती सारखं म्हणते ना ती मिसेस नाडकर्णी. आणि ती मी केली. आणि जी बाई काम करत होती, जी मुलगी हिचं जब्बारच्या बरोबर जी होती, तिने तो प्रयोग सोडला, काहीतरी निमित्त झालं. आणि त्याच्यानंतर मग मी गीताचा रोल, मग मी जब्बारबरोबर काही प्रयोग केले तुझ भाषेचे. मग मला गोडी लागली नाटकांची गोडी लागता लागता मग तिथेच सेंट्रल ड्रॅमॅटिक क्लब म्हणून होता, मग तिथून मी कामं केली, सगळी प्रोज नाटकं केली आणि सगळी चांगली. म्हणजे वेगळं व्हायचं आहे मला मध्ये. बघा गाणं त्यावेळेला शीला गुप्ते करायच्या, श्री स्टार्स म्हणून होतं, बाबुराव गोखल्यांचं ते पुण्याचं. आणि ते सोलापूरला प्रयोग यायचे, मग कोणाच्या तरी हात धरून मी प्रयोग बघायला जायची. हो. आणि मग तो रोल मी केला. गाणं ते शिवता ते गाणं, त्या ओव्या म्हणणं, हे सगळं मी तिकडे बघून आले. पुण्याला जाऊन मी प्रयोग पाहून आलो. ते सगळं माझ्या अंगात आणि मुळात डान्सर असल्यामुळे थोडंसं ते माझ्यात अंगात होतं. पण त्या काळात मी स्वतः गाऊन आम्ही मेळ्यामध्ये डान्स करायचो ना, गाऊन आम्ही डान्स करायचो. त्यावेळेला काही प्लेबॅक वगैरेचं करायला कोणी नसायचं. त्यामुळे त्या सगळ्या सवयी मला सोलापूरपासूनच्या आहेत. असं की म्हणजे एकीकडे जर आपण बघितलं तर दादा कोंडकेंपासून पुलंपर्यंत म्हणजे तुमच्या काम करण्याची विनोदाची रेंज पण इतकी मोठी आहे. हो. पण घरामध्ये तुमच्या वातावरण कर्मठ होतं, तरी तुम्ही कलापथक आणि याच्यामध्ये काम करत होतात. तर काय होतं तुम्हाला मुळामध्ये, आपण हे करावं, आपण गावं, अभिनय करावा, हे तुमच्यात आलं कसं? आणि ही मुळात आवड होती, पण व्यवसाय म्हणून पत्करायचं त्यावेळेला डोक्यात नव्हतं. मला आवड आहे, मला डान्स करायला आवडतं. तुम्हाला म्हणजे कलापथक माझी आजी जी होती, मला आजी प्रोत्साहन द्यायची. आजी माझी जरा आपण म्हणूया की त्या काळातली असून सुद्धा आजीच्या माझ्या मैत्रिणी, ती सकाळी पहाटे फिरायला जायची, त्या सगळ्या पारशिणी वगैरे अशा मुलं होत्या. सगळ्या काय तिचं नाव होतं आता, परवीनबाई का काय, प्रवीण. तर त्या सांगायच्या, तुझ्या नातीला जर आवडतंय ना तर तिला शिकू दे, गाणं शिकू दे, तिला डान्स करायचंय ना तिला डान्स करू दे. असं करता करता मी कलापथकात करायला लागले. मास्टर हसन म्हणून होते, ते डान्स शिकवायचे, ते कथ्थक म्हणजे. मग त्यांच्याकडे मी 3 वर्ष मेळ्यामध्ये काम केलं. जय हनुमान मेळा, त्याच्यानंतर जय बजरंग मेळा आणि श्रद्धानंद मेळा, असं 3 वर्ष. मग 11-12 वर्षानंतर मला आजीनी बंद केलं. आणि मग मला शाळेची पण गोडी होती, तेवढीच मला रुची होती, अभ्यासात पण मला रुची होती. माझं मराठी पहिल्यापासून. तुमचे वडील काय करायचे? आमचा चादरीचा कारखाना होता. बर. पण ते मूळ कुटुंब सोलापूरचंच? तरी माझे वडील वरंगळला राहायचे. बर. हैदराबादच्याही पुढे. माझी आई पण, आम्हाला आजीनी वाढवलं. पण ते होते महाराष्ट्रातलं कुटुंब मूळ? हो, सोलापुरातलेच, पण चादरीचा कारखाना बिरखाना आम्हाला कळायला लागल्यापासून आम्ही आजीकडेच वाढलोय. आम्ही सुट्टीत जायचो वरंगळला. बर. आजी आमच्या आईकडे, वडिलांकडे. आणि माझी मुळात आता म्हणजे मला सांगायला लाज नाही वाटत, आमच्या जसं मी आता एके ठिकाणी बोलले पण होते की प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री असते त्याला पुशअप करायला. पण माझी आई खूप चांगलं गाणं गात होती, ते आईच्याकडनं मला थोडंसं आलं. पण ती अशी व्यावसायिक म्हणून तिला कुठे गायला, तिला एक प्लॅटफॉर्म मिळतो, प्रत्येक कलावंताला मिळावं लागतं. ते माझ्या वडिलांनी माझ्या आईला दिलं नाही. आणि ते घेऊन वरंगळलाच गेले. म्हणजे जे वरंगळला जायचं ते सोलापूरला यायच्या दिवशी टांग्यात बसून सोलापूरला यायचं. गाणं नाही, काही नाही. आम्हाला आईनी माझ्या समोर बसून 2 गाणी शिकवलीत. माणिकते आणि ती तशा मैत्रिणी होत्या. माणिक वर्मा? हो, खूप मैत्रिणी. मला जेव्हा जेव्हा माणिकते भेटायच्या ना, मला म्हणायच्या, हात धरायचा माझ्या, कशी आहे गं,
गुलशन बरी आहे ना, गुलशननी गाणं करायला हवं होतं बघ, चांगली गाणारी झाली असती, खूप चांगलं गायची गं गुलशन. म्हटलं नाही ना, तुमच्या मागे एक अमर उमर वर्मा उभे राहिले म्हणून म्हटलं तुम्ही माणिकताई झाला, तसं प्रत्येकीला नसतं म्हटलं. माझ्या आईला नाही आता गळाच बंद झाला माझ्या आईचा. त्यामुळे पण मग तुमच्यामध्ये त्याची गोडी होती, पण मग तुम्ही कला पथकांमध्ये तुम्हाला घेऊन गेलं कोण? कारण काय असतं ना, छोटं गाव हो, एक छोट्या गावामध्ये कोणतरी एक मुलगी डान्स करते. सोलापूर आमचं गिरणगाव तेव्हा का, आता थोडं तरी मोठं झालंय. गिरणगाव हो, सकाळी 7-8 गिरण्याच होत्या सोलापूरमध्ये. छोट्याशा गावामध्ये कुठेही काही म्हणजे मी रिपन हॉल म्हणून होता तिथे, तर कोणी बाहेरचे पाहुणे आले की मग आमचे मास्टर हसन होते ना, मी शिकत होते ना, त्यामुळे त्यांनी ते माझा डान्सचा कार्यक्रम ठेवायचे पाहुण्यांच्या समोर. असं करता करताना लोकांना माहिती झालं आणि मग सेंट्रल ड्रॅमॅटिक क्लबमधनं मी हे रोल करत गेले, तेव्हा ही बाई काम पण करते हेही माहीत झालं लोकांना. मला विचारायला लागले, पण मी व्यवसायानिमित्तच मी मुंबईला आले. पण जेव्हा तुम्ही तिथं हे सगळं करत होता त्यावेळेला म्हणजे त्याच काळामध्ये अरुण टिकेकर ही सोलापूरचे, होते. ते त्याच शाळेचे, हो, जब्बार पटेल ही त्या तिथले, शाळेतले. सुशील कुमार शिंदे ही नाटकांमध्ये काम करायचे, करत तेही होते, तुमच्या. हो. तर तुम्ही सुशील कुमारांची नाटकं वगैरे बघितली होती त्यावेळेला? ते नाईट स्कूलला होते ज्या शाळेत मी एका छोट्या शाळेत होते, कन्या माध्यमिक विद्यालय म्हणून. त्याच्या अगोदर ती कन्या माध्यमिक नंतर झाली, ती फक्त मुलींची झाली. त्याच्या अगोदर ती न्यू प्रायमरी स्कूल होती. न्यू प्रायमरी स्कूलमध्ये मी सकाळी जायचे, नाईट स्कूलला सुशील कुमार शिंदे असायचे. अच्छा, पण मग तुम्ही नाटकात पाहिलंय त्यांचं मी. अच्छा, ते स्त्री रोल करायचे आणि इतके सुंदर दिसायचे तुम्हाला सांगते. अच्छा. गोरे घुमटे, घारे डोळे आणि असं आंबाडा बिंबाडा गजरा बिजरा बांधून. आम्ही विद्यार्थी म्हणून आम्ही रात्री नाटकाला बसायचो त्यांची नाटकं बघायला. ते आमच्या शाळेच्या वर्षाला जे आपलं होतं त्याच्यामध्ये ते कामं करायचे. पण मी गायचीच. अच्छा, पण तुम्ही एकत्र नाही काम केलं? नाही, कधी नाही. पण मग तुम्ही म्हणजे मॅट्रिक झाल्यानंतर तुम्हाला आपण थेट उठावं सोलापुरातून आणि मुंबईला यावं, असं काय झालं? असं काही झालं नाही. आमच्या वडिलांचा धंदा बसला आणि जरा आईकडे माझ्या दुर्लक्ष व्हायला लागलं त्यांचं. असं दुर्लक्ष व्हायला लागल्यानंतर माझी आजी जरा थोडीशी काळजीत पण पडली. आम्ही पण लहान होतो. मग माझी आजी म्हणाली की तिला जर तिथं इतका त्रास असेल तर मी माझ्या मुलीला घेऊन येते. मग माझी आई परत सोलापूरला आली. सोलापूरला आल्यानंतर आमच्या गाणगापूरला तुम्ही आता नावं पण ऐकली असतील बघा, पृथ्वीराज कपूर आणि सोहराब मोदी हे त्या काळात नाटकं करायचे. त्यांच्या नाटकात काम करणाऱ्या ज्या होत्या रोशन म्हणून, त्या गाणगापूरच्या. पण त्यांनी त्या मुंबईत आल्या, त्यांनी सिनेमात कामं केली. म्हणजे आमचं जे आपण हे म्हणूया छोटंसं एक समाज असतो आपला सोलापूरचा म्हणून, त्यात तर अमीरबाई कर्नाटकी, गौहरबाई आमच्यापासून दूर विजापूरमध्ये होत्या. पण ह्या शिलाबाईंना ना फाटे आणि पार्टी म्हणून एक नकलाकार होते, ते त्या शिलाबाईंना मुंबईला घेऊन आले. मुंबईला घेऊन आल्यानंतर सोहराब मोदीच्या नाटकात, पृथ्वीराज कपूरच्या नाटकात कामं केली. नंतर सोहराब मोदींनी सिनेमे काढले. जेलर काढला, वसियतनामा काढला, पत्थरों का सौदागर असं काहीतरी काढलं आणि झाशी की राणी पण काढलं. त्याच्यात नसीम बानू होता ना झाशीच्या राणी, पुकार काढलं. तर ह्या छोटे छोटे रोल करत 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 त्यांचं नाव झालं आणि जेलरमध्ये त्यांनी खूप सुंदर काम केलं. नंतरच्या जेलरमध्ये गीता बाली आणि लीला चिटणीस नाही, गीता बाली तर होत्याच, पण नंतरच्या सेकंड वर्षनमध्ये गीता बाली होत्या मला असं वाटतं. फर्स्ट ह्याच्यामध्ये लीला चिटणीस आणि या शीलाबाई होत्या आणि त्यांचं नाव खूप झालं. मग नंतर त्यांचा प्रेमविवाह झाला. रमाशंकर शुक्ल म्हणून जे ज्ञान मुखर्जी म्हणूया आपण कलकत्त्याचे, त्यांच्या कंपनीत ते अशोक कुमार सारखेच दिसायला छान होते. ते रमाशंकर शुक्ला ते विलनचं काम करायचे तिकडच्या बंगालच्या सिनेमांमध्ये, बॉम्बे टॉकीजमध्ये. आणि त्यांच्याबरोबर लव्ह मॅरेज केलं झाल्यानंतर त्यांनी काम सोडलं आणि त्या मुंबईत सेटल झाल्या. आणि त्या जेव्हा सोलापूरला आल्या, माझी आजी म्हणाली आपण रोशनला जेवायला बोलूया ना. योग असतात म्हणते मी 8वीत होते तेव्हा. जेवायला आम्हाला माझ्या आईला त्यांनी विचारलं, गुलशन, माझ्या आईचं नाव गुलशन, बच्चियों में कोई गाती है क्या तुम्हारे? तर माझे आजी म्हणाली की वो फयाज है ना, वही गाती है थोडीशी. माझी बहीण अतिशय देखणी हो, खूप देखणी.
अजून सायरा बानू किंवा साधनाचं अजून सिलेक्शन झालं नव्हतं मेरे महबूबसाठी. इतकी देखणी आहे माझी मोठी बहीण. तर आम्हाला दोघींना बघतच राहिल्या. ये गाती है, अच्छा ये. ती म्हणाली ती वो नहीं है, उसको किसी चीज़ की इसकी शौकीन नहीं है वो. दोनों बच्चियों को मैं लेके जाती हूँ मुंबई. मैं मेरे पहचान के मदन भैया है मेरे पहचान के, चिथलकर मेरे पहचान. तोपर्यंत मला सी रामचंद्रनचं आडनाव चिथलकर आहे मला माहीत, पण मला सी रामचंद्र म्हणजे कोणतरी साऊथ इंडियन डायरेक्टर असेल असं मला वाटायचं. आणि मग मला गाणं म्हणायला सांगितलं. एक गाणं पण म्हटलं मी त्यांच्यासमोर. मला म्हणाला की बहुत अच्छी आवाज में तासीर है इसकी. तासीर म्हणजे एक आकर्षून घ्यायचं जे आवाज असतो तसा हिचा आवाज आहे. पण मी 8वीत लेके जाती म्हणलं. मला नाही जायचं म्हटलं, मला शिकायचं आहे म्हटलं. आम्ही गेलो नाही. त्या म्हणाल्या HS रवेला ओळखायच्या त्या सिनेमातल्याच होत्या ना. मेरे महबूबची अजून निवड नव्हती झाली साधनाची. तो मैंने इसको भी लेके जाती हूँ, इसको मैं सुनाऊंगी, चिथलकर को सुनाऊंगी, मदन भैया को भी सुनाऊंगी, दोनों बच्चियों को लेके. यहाँ क्या कर रहे, सड़ जाएंगी बच्चियाँ ये. आम्ही दोघी गेलो नाही. पण एक काळ असा आला की मला येणं भाग पडलं. आमचा सगळा धंदा बसला वडिलांचा. आणि मग आता करायचं काय, चूल तर पेटली पाहिजे. मग मला आठवलं की शीलाबाई आपल्याला नेणार होत्या. आपण तिथे नशीब आजून पाहायला काही हरकत नाही. आणि त्यावेळेला सुमतीबाई धनवटे आपल्याला नाव माहीतच असेल नागपूरच्या. त्या नाटकं लिहायच्या, धनिक होत्या, सगळं होतं. त्यांना एक गाणारी मुलगी हवी होती त्या नाटकात. मग शीलाबाईंनी मला पत्र लिहिलं की मग ती अशीशी माझी मैत्रिणी. शीलाबाईंची मैत्री का, तर वनमालाबाई आणि शीलाबाई या दोघी मैत्रिणी आणि त्या बहिणी आणि आत्रे या 5 रोड नंबर 5 वर राहायच्या, आत्रे रोड नंबर 3 वर राहायचे. वनमालाबाई आल्या की हा मावशी फोन करायच्या आत्रे साहेबांना, वनमालाबाई आल्यात. आणि वनमालाबाई तेव्हा मथुऱ्यामध्ये त्यांनी ते सगळं संन्यास सगळा घेतला होता ना. असं मी पहिल्यांदा बघितलं वनमालाबाईंना. काय देखण्या होत्या हो. मी पण त्यांना भेटलो. हो, श्यामची आई सिनेमा ठीक आहे, पण अशा पण इतक्या सुंदर दिसायच्या. उंच निळ्या डोळ्यांच्या. निळे डोळे, कांती काय हो, केतकी वर्ण हो. आणि मग त्यांना आमच्या शीलाबाईंनी सांगितलं की सुमतीच्याच नाटकात काम करायला आली आहे ती, काम करणार आहे ती. मग सुमतीबाईंच्या नाटकात ठरलं माझं काम करणं. बाईंचं नाटक, म्युझिक प्रभाकर भालेकरचं. आणि त्याच्यामध्ये काम कृष्णकांत दळवी. त्यावेळेला नुकतंच काशीनाथ घाणेकरनी हे सोडलं होतं, रायगडला जेव्हा जाग येते सोडलं होतं, कारण ते गारंबी वगैरे सुरू झाली ना त्यांची. मग त्यावेळेला तो रोल संभाजीचा कृष्णकांत दळवी करायला लागला. आणि मग ते नाटक फार काही चाललं नाही. माझं नाव झालं. एका रात्रीत ती आली, तिनं पाहिलं आणि तिनं जिंकलं. हे कुठलं नाटक होतं? गीत गाईले आसमानी. अच्छा. ती एक स्पाय असते. सगळं असंच होतं रोल माझे. स्पाय असते आणि तो ते संस्थानिक असतो, म्हणजे राजाच म्हणा जवळजवळ. आणि ती स्पाय म्हणून येते ना, त्याला कळतं ही स्पाय आहे म्हणून. मग ते तुटतं त्यांचं प्रेम. असं होतं ते गीत गायले आसमानी. शेवटी आणि मग माझं नाव खूप झालं. आणि बबरा असा झाला की सोलापूरहून कोणतरी एक मुलगी आलेली आहे, अतिशय पर्सनॅलिटी आहे स्टेजची, तिला गाते चांगली. आणि सुमतीबाईंच्या नाटकात तिने काम, आणि पणशीकरांच्या कानावर आणि मोहन वाघांच्या कानावर हे गेलं. आणि आले मला विचारायला, करशील का. मग त्यांचं नाटक त्यावेळेला मदनाची मंजिरी म्हणून नाटक होतं. ते पहिल्यांदा झालं होतं, पण नंतर सेकंड व्हर्जनमध्ये मी मंजिरीचं काम करावं अशी इच्छा होती त्यांची. आणि मग प्रभाकर भालेकरांचं म्युझिक होतं. सगळं म्हणजे ठरलं मी करायचं. पगार सुमतीबाईंच्याकडे मी 500 रुपये पगारावर होते तेव्हा. पगार कोण देणार माझा. बाईंनी त्यांचं कॉन्ट्रॅक्ट आपल्याकडे बाईंचं ह्यांनी करून घेतलं. आणि पणशीकर सतत दौऱ्यावर हो तोमिनवेजच्या निमित्तानं. मला देणार कोण. आमची परिस्थिती, मी जर पाठवले नाही तर माझं चूल पेटणार नाही. माझ्या घरातली भावंड सगळी लहान लहान शिकत होती तेव्हा. मग पणशीकर म्हणाले की तर काय नाही. आले ते परचुरांना घेऊन आले, गप्पा परचूर आहेत ना, त्यांना घेऊन आले. आणि मला म्हणाले की तू नाही. मग ते मोहन वाघांनी पैसे दिले नाहीत, म्हणजे मोहन वाघ पार्टनर होते ना. तर त्यावेळेला मला पेंढारकरनी विचारलं, जय जय गौरीशंकरमध्ये काम करशील का.
म्हटलं बाबा मला पैशाची गरज होती तेव्हा. म्हटलं मी करते. मला अण्णांनी बघा माणसं अशी पण आहेत चांगली इंडस्ट्रीमध्ये. अण्णांनी तेव्हाच्या तेव्हा मला 2,000 रुपये दिले. हो. आत्ताच्या आत्ता मण्यावर कर म्हणाले. घरी मी 2,000 रुपये पाठवले आणि अण्णांच्या बरोबर नाटकाची तालीम सुरू केली. ह्यांचं काहीच पत्ता नसायचा हो. कशात पणशीकर जागेवर नसायचे, त्यामुळे मला विचारायला कोणच नाही. माझा वालीच कोणी नव्हता. मग असं ठरल्यानंतर मोहन कळलं, आता मी नावं घेणार नाही कारण दोघंही हयात नाहीत आता. पणशीकर पण हयात नाही आहेत, मोहनबाग पण हयात नाहीत. पेंढारकरांचं त्यांचं काहीतरी थोडंसं बिनसलं होतं कुठेतरी परिषदेच्या निमित्तानं, नाट्य परिषदेच्या. ही पेंढारकरांच्या नाटकात काम करते म्हणजे काय, आमच्या नाटकात काम, आमच्याशी हिचं कॉन्ट्रॅक्ट आहे. म्हणून मला अद्दल घडवली. शेवटच्या रंगीत ताल मी आता रडायला येते पण मला रडणार नाही कारण मला पुढे बोलायचं आहे तुमच्याबरोबर की ही दुसऱ्यांच्या नाटकात काम कसं करते, हिला अद्दल घडवली. म्हणून शेवटची रंगीत तालीम माझ्याकडनं रवींद्रमध्ये मी पहाटेपर्यंत रंगीत तालीम केली. आणि घरी येऊन मराठा उघडते तर मंदिरीच्या भूमिकेत ज्योत्स्ना मोहिले 3 दिवसावर प्रयोग आलेला. ओ. मला मला अद्दल घडवली हो या लोकांनी. आणि मग म्हणजे मला असं वाटलं की जाऊया आता आपण, आपलं काही इथे बसणार नाही, आपण सोलापूरला जाऊया. तर शीलाबाईंनी मला म्हणाले देख फैयाज, ये भी ऐसे दिन आते हैं, ये भी दिन निकल जाएंगे, एक तेरा दिन आएगा जब ये खुद तुझे बुलाने आएंगे. काय वय होतं त्यावेळेला तुमचं? येऊन किती मी 18 वर्षाची, अरे 17-18 वर्षाची होते मी. मॅट्रिक झाले 64 साली आणि 65 साली मुंबईत आले ना. 66 साली अश्रू आलं, 67 साली कट्यार आलं. आणि एक दिवस म्हणजे मला त्रास झाला, जायच्याच म्हणजे मी बेतात होते. म्हटलं माझ्याकडे गाडीला पण पैसे नाही आहेत. म्हटलं मी तुमच्याकडनं घेते, मी नोकरी करेन, काही करेन, पण मी सोलापूरला जाते, आता मी राहणार नाही इथे. एक दिवस पणशीकर गप्पा परचुरेंना घेऊन आले. ते म्हणाले हे असं होत असतं इंडस्ट्रीमध्ये. तर ते म्हणे मनाला लावून घेऊ नकोस, काय झालं ते झालं. मी तुला अश्रूंची झाली फुलीमध्ये एक छोटासा रोल आहे, तो तू कर, आणि मी तुला बकार नाही देत, मी तुला नाईट सुरू करतो. मग नाईटप्रमाणे मी कामं करायला लागले. 75 रुपये नाईट. पण महिन्याला 30 प्रयोग मिळत होते ना, का डॉक्टर असल्यामुळे हाऊसफुल असायचा प्रयोग. आणि 3ऱ्या अंकामध्ये पणशीकरनं वेळ लागायचा तयार व्हायला. ते जेलमध्ये जाऊन येतात एक तो प्राध्यापक आणि असं सगळं होतं. ते मग त्यांचं ते डॉन होतात. मग 3ऱ्या अंकात कानेटकरांचं नाटक ते. मला दार्वेकरांनी विचारलं काय ग तुला थोडंसं येईल का तुला काहीतरी असं गुणगुणायला, तो तयार होईपर्यंत तेवढा वेळ काढ तू. म्हटलं मी बघते, म्हटलं आईला विचारते काहीतरी असं मला गुणगुणता येईल असं काही आहे का. मग माझ्या आईने सांगितलं लाखों के बोल सहे म्हण. आईने ते शिकवलेलं तेवढं, मला नंतर कधी शिकवलं नाही. आणि मी मास्तरांना म्हणून दाखवलं. मात्र म्हणाले जाऊ दे, एक कडवं ठीक आहे, तो तयार होऊन आला विंगेत दिसेलच. आणि आम्ही जेव्हा पहिला प्रयोग झाला, आमच्या त्या शीलाबाईंनी मदन मोहनला प्रयोगाला आणलं हो. ते पहिल्या रांगेत बसलेले मदन मोहन, मी पहिल्यांदाच एक तान मारली आणि बहुत खूप म्हणाले. त्या ऑडियन्समध्ये पहिल्या रांगेत बसले होते. हे लाखों के बोलचं हे गुलाम अलीचं नंतर आलं, मी 66 सालीच म्हटलंय. आणि आम्ही मग दिल्लीला प्रयोग केले, भोपाळला प्रयोग केले, सगळे प्रयोग होता होता मला वन्स मोर मिळायला लागलं गाण्याला. मग पणशीकर म्हणाला तर एक कडवं म्हणता 2 कडवी म्हण. 2 कडवी म्हणायला लागले. तिथे मास्तरांना स्ट्राईक झालं की आता हिला काहीतरी हिच्यासाठी लिहिलं पाहिजे. मग आमचं तोमीन नव्हेमध्ये करायला लागले. सगळे पणशीकरांची नाटकं केली ना. 15 वर्ष मी नाट्य संपादित होते. आणि मग आम्ही दौऱ्यावर गेलो असताना दार्वेकरनी त्यांना फोन केला की मी एक नाटक लिहिलं आहे, पंत म्हणायचे ना, तुम्ही ऐकायला या. मी नाही गेले, पणशीकरच गेले ऐकायला. आणि हेच ते कट्यार. आणि ते नाटक खरं ललित कला करणार होती. अच्छा. पेंढारकर करणार होते. पण पेंढारकरांची, विद्याधर गोखल्यांची नाटकं म्हणा, काही म्हणा, ती सगळी अशी आनंदायी लव सीन्स नाही का, अशीच होती की नाही सगळी. आणि शेवट सुखांत. आणि कट्यारमध्ये तर सगळं म्हणजे ती शोकांतिकाच आहे.
म्हणजे खासाहेबांची पण शोकांतिका आहे, जरीनाची शोकांतिका आहे आणि सदाशिवची पण शोकांतिका आहे. म्हणून अण्णांनी सांगितलं की तुम्ही हे शेवट सगळं जरा बदला, तो सुखांत शेवट. म्हणजे खासाहेब ॲक्सेप्ट करतो सदाशिवला आणि मुली त्याचं होतं, लग्न होतं. मास्तर म्हणाले मला नाही जमणार हे, आणि एखादा लव सीन घाला जरीनाचा आणि सदाशिवचा. मास्तर म्हणाले मला जमणार नाही ते तसं, हे लिहिलं आहे हे फायनल, मी याच्यात नाही बदल करू शकणार. म्हणून ते पेडणेकरनी करायचं नाही असं ठरलं. पण पणशीकरांच्या समोर मास्तरनी वाचले, आम्ही मास्तर म्हणायचो त्यांना, आणि ते नाटक पणशीकर मी करतो म्हणाले आणि पणशीकरनी केलं. 25 डिसेंबर 1967ला कट्यार आलं, 27 ऑगस्ट 1966ला अश्रू आलं. एका वर्षात 2 नाटकं आली माझी, आणि मग माझा गवगवा झाला हो. आणि कट्यारमुळे तर फारच नाही, कट्यारमुळं तर म्हणजे जसं म्हणजे संगीत रंगभूमी म्हणू आपण, किंवा रंगभूमीला जशा तुम्ही मिळालात तसं एक प्रकारे वसंतराव देशपांडे पण मिळाले. अहो ते पात्रांसाठी सुद्धा मास्तर इतके, आता मी 2-3 तास होईल माझी मुलाखत, मास्तर हटून बसले हो. खासाहेबांचा रोल करणार कोण? आधी प्रसाद करणार होते, कारण ते पंडितराव जगन्नाथमध्ये करायचे ना, प्रसाद सावकार करायचे ना, त्यांना सामप्रसाद म्हणायचे त्यांना. पण त्यांचं नाकाचं ऑपरेशन झालं होतं पुण्याला, अत्रे डॉक्टरनी केलं. त्यांना गाण्याची बंदीच घातली होती, 3 महिने गायचं नाही. मग आता करायचं कोणाला घ्यायचं? निवृत्तीबुवा सरनाईकांना विचारलं, ते गायक. ते म्हणाले, जरी अरुण सरनाईकाचे काका ते निवृत्तीबुवा सरनाईक, ते म्हणाले अभिनय आमच्या घरात आहे, मी गातो, मी क्लासिकल गातो, त्यामुळे मला अभिनयाचं माझं काही एवढं हे नाही आहे. त्यांनी नाकारलं ते. मग आम्हाला कळलं की असं दीनानाथरावांचे शिष्य आहेत प्रभाकर आपले वसंतराव देशपांडे, आणि त्यावेळेला ते गोखल्यांच्या एका नाटकात काम करत होते. मग पणशीकर वगैरे सगळे भेटायला गेले त्यांना. बुवा म्हणजे नागपुरी खाक्या हो, कोणी लिहिलाय? पणशीकर म्हणाले दार्वेकरने. पुरुषाने लिहिलं ते नागपूरकर ना, दोघे नागपूरकर. म्हणजे ठीक आहे, तुम्ही तुमचं बाळ म्हणे ठेवा. पणशीकर घेऊनच गेले होते पुस्तक. आज रात्री वाचतो आणि मग कळवतो तुम्हाला असं सांगितलं. आणि दुसऱ्या दिवशी आले की हो, आमच्या गाण्याच्या फक्त अभिषेकीने तालमी सुरू केल्या होत्या गाण्याच्या. जाऊ दे, गाणं आपण म्हणजे माझं गाणं तयार होतं त्यावेळेला, लागी करेजवा कटार हे गाणं चालू होतं. शिकवायचं, कारण मुहूर्त झाल्यापासून काहीतरी सुरू करायला पाहिजे ना. मग आले आणि म्हणाले मी केलं हे. म्हणजे ती अशी वामन मूर्ती, आणि ते हात पानामध्ये पानाची चंची असायची, पिशवी एक, आणि असा एक असं त्यांचं एक ते हे टाकायचे नॅपकिन सारखं, नॅपकिन असायचं बघा. आणि मी बसले होते शिकायला अभिषेकींच्या समोर. ही कोण मुलगी? तोपर्यंत मी पण वसंतरावांना पाहिलं नव्हतं, मला ते काय ओळखणार, पण मी नावानं ओळखत होते त्यांना. सवाई गंधर्वमध्ये वगैरे गायचे ना ते. आणि मग अभिषेकी मला शिकवत असताना बुवानी ऐकलं, म्हणे छान आहे पोरीचा आवाज म्हणाले. मग अभिषेकी म्हणाले हेच गाणं तुम्हालाही गायचं आहे नाटकामध्ये, लागी करेजवा कटार. तुम्ही गायलं आणि त्यांनी गायलं, त्याच्यामध्ये काही फरक असायचा तुमच्या गाण्यामध्ये? नाही, ती माझी मैत्रीण जी आहे उमा, ती मला सांगते की कालच्या मैफिलीमध्ये तुझ्या आब्बाजांनी एक ठुमरी म्हटली, म्हणशील का गं तू, तुला येतं का? ती म्हणते की तशी ती पडदा नशीन मुलगी आहे, बुरखा घालून हिंडणारी मुलगी आहे जरीना. वडिलांचं जेवढं कानावर तिच्या पडलं तेवढं ती शिकली असेल थोडीफार. आणि पडदा नशीन म्हणजे त्यांच्या घरामध्ये ते हवेलीमध्ये दाखवले ना सगळं राहणं, ते सिनेमात सगळं दाखवलंय बघा. आणि मग फरक काही नाही. मी अगदी अभिषेकीने शिकवलं तेवढंच गात होते हो, तेवढंच गात होते. पण वसंतरावांबरोबर राहून 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 जी ठुमरीची दृष्टी मिळाली ना, मग ते पण मग नंतर तुमचं नातं ते नाटकातलं जे बाप लेकीचं होतं ते तसंच राहिलं ना? तसंच. ते फैजे म्हणायचे मला, फैजे. फैयाज पण नाही, फैजे म्हणायचे. गुणी आहे माझी मुलगी म्हणायचे, गुणी आहे माझी मुलगी. ताई ते नाट्यपद ऐकवाल? हा, ते नाट्यपद ऐकवाल? लागी करेजवा. काय झालंय आमच्या इथं, आता ऑडियन्सला पण सांगावंच वाटतं, माझ्याकडे ना
रिडेव्हलपमेंटच्या सगळ्या बिल्डिंग्स चालू येतो 20-25 माळे, रोज धूळ आमच्या घरामध्ये. तर काही चुकलं बिकलं तर मला माफ करा तुम्ही. अरे म्हणजे जेव्हा इकडे तिकडे जरा झाला आवाज तर आ, 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 सावरिया से नैना हो गए चार, हाय राम लागी करे जुआ कटार, कटार लागी करे जुआ कटार, सावरिया से नैना, सावरिया से नैना से नैना हो गए चार, हाय राम लागी करे जुआ कटार, बूंद ना गिरी एक लहू की, कछु ना रही निशानी, निशानी मन घायल पर तन पे छाई, तन पे छाई, तन पे छाई, तन पे छाई, मीठी टीस सुहानी सखीरी, मैं तो सुध बुध बैठी बिसार, हाय राम लागी करे जुआ कटार, कटार लागी लागी हो लागी करे जुआ कटार. नाही हो, अरे बाप. नाही त्यावेळेचं गाणं आत्ताचं गाणं या वयातलं गाणं ठीक आहे, पण गाते मी माझ्या मुलाखतीमध्ये वगैरे म्हणते. 1-2-4 गाणी मला म्हणावी लागतात. चार होत्या पक्षिणी मला म्हणावं लागतं, किंवा दुसरी आता तुम्ही जसं काय लावणी मला म्हणावी लागते. नाही, मला तोच प्रश्न ऍक्च्युली तुम्ही आता गात असताना की म्हणजे एकीकडं बुवांच्या बरोबर तुम्ही कट्यार करत असताना तुम्ही दादा कोंडकेंच्या विच्छामध्ये कशा पोहोचलात? मी सांगितलं ना की त्यांच्या गाणारी आजारी पडली आणि त्यांचं तुम्ही सांगितलं नाही. ते सांगितलं 300व्या प्रयोगाला त्यांची ती गाणारी एक आजारी पडली. तिला काहीतरी आवाजच बसला असं काहीतरी झालं, सर्दी बिर्दी होऊन. आणि आमचाही अश्रूचा प्रयोग तिथे होता आणि दादांचा विच्छा पण होता. वेगवेगळ्या त्यांचा ओपनला असायचा, आमचं थिएटरला होतं भरतनाट्य पुण्याला. आणि आम्ही दोन्ही ग्रुपचे लोक आम्ही जेवायला पुन्हा गेस्ट हाऊसमध्ये. आणि म्हणजे माझं पण बघा ना कसं, आम्ही कोण कट्यारचे नाटकातले ते लोकनाट्य असं झालं ते. आणि मी त्यांच्याशी एका रांगेत बसून बघितलं नाही, मी बोलले नाही, काही नाही. हो, कमी समजायचं ना लोकनाट्य म्हणजे. कधी गायलोच नाही, कधी भेटलेच नाही. लोकनाट्य म्हणजे काय प्रकार असतं मला माहीतच नव्हतं त्यावेळेला. आणि मी हात धुवायला गेले, पणशीकर, वसंत सबनीस, दादा कोंडके सगळे आतमध्ये दुसऱ्या रूममध्ये बसले होते. दादानी विचारले की या गातील का? तर पणशीकर म्हणाले तुम्ही विचारा बाबा, ती ठुमरी बिमरी गाते पण ती लावणी गाते की नाही तुम्ही विचारा. मग मला विचारलं दादांनी. मी म्हणलं मी लावणी कधीच गायले नाही. थांबा म्हणाले. त्यांनी त्यांचे जे वाजवणारे होते ना तुकाराम शिंदेंना बोलवलं. तुकाराम शिंदेंनी मला आता जे शिंदेशाही आहे ना त्यापैकी हे सगळे म्हणजे प्रल्हाद शिंदे, विठ्ठल शिंदे, आनंद शिंदे, आदर्श शिंदे, उत्कर्ष आता जे आहेत ते सगळे शिंदेशाही म्हणजे ते ओरिजिनल हे तुकाराम शिंदेंचंच म्युझिक आहे. विच्छा माझीला. आणि 5 गाणी गायची.
मी म्हटलं अहो एक गाणं आमच्या गळ्यावर चढताना आम्हाला 15-20 प्रयोग आम्हाला पिसावं लागतं. आणि ते सुद्धा अभिषेकींच्या मनासारखं होईलच असं नाही, कारण ते विंगेत बसायचे रिंग मास्टर सारखे. पहिले काही प्रयोग अटेंड करायचे, मग नंतर नाही यायचे. तर मग आता ते तुकाराम शिंदे आले, मला म्हणाले की तुम्ही कधीच गायलं नाहीत का? म्हटलं नाही, मी लावणीच गायले नाही. बाजच मी ऐकते, सुलोचनाबाईंची गाणी वगैरे ऐकते, पण गाण्याचा कधी प्रयत्न केला नाही. मला म्हणाले मग तुमच्या लावणीमध्ये आणि आमच्या ठुमरीमध्ये, तुमच्या ठुमरीमध्ये आमच्या लावणीत काहीच फरक नाही. मी बघतच राहिले. हो अहो म्हणे तुमच्या ऐका, तुमच्या ठुमरीमध्ये म्हणे किसना असतो, आमच्या लावणीमध्ये म्हणे कान्हा असतो. तुमच्या ठुमरीमध्ये म्हणे नखरा असतो आणि आमच्या लावणीमध्ये म्हणे ठसका असतो. तो ठसका जर तुम्ही शिकला तर तुम्ही चांगल्या लावणी गायिका व्हाल म्हणाले मला. ठीक आहे म्हटलं मी मग दादा म्हणाले आज पंचिका म्हणाले माझे पण प्रयोग नाही आहेत, ती इथं राहील गेस्ट हाऊसमध्ये आणि इथूनच ती पहिला प्रयोग माझा पोलादपूरला गायचा होता मला, महाबळेश्वरचं. त्याच्यानंतर शिवाजी मंदिर होणार होता, तो ह्याचा 200 का 300 प्रयोग होता. अहो मी पहिल्यांदा विंगेत बसले, मी गायले नाही, मी हसतच राहिले. हसले. त्यांच्याबरोबर ती झिलकरी मुलगी होती अलका पाठारे म्हणून, तिने सगळं निभावून नेलं पोलादपूरला. हो आणि दादा आले, मला म्हणे हे घ्या, आज तुमचे हसायचे पैसे आहेत, हसायची नाईट आहे तुमची. मी म्हणलो दादा मी खरंच आयुष्यात लोकनाट्य पाहिलं, त्यावेळेला रामनगरकर वगैरे होते ना काम करायला, आयुष्यात लोकनाट्य पहिल्यांदा पाहत होते हो मी. मग नाही म्हटलं, मग मी शिवाजी मंदिरपासून गायला लागले आणि गायले आणि सोंगाड्या येईपर्यंत मीच गायले. पण साधारण काय स्वरूपाच्या होत्या त्या लावण्या? म्हणजे मी त्यातलं कुठलंच ऐकलेलं नाहीये म्हणून. पाडाला पिकलाय आंबा, बर, ही तर प्रसिद्धच आहे. नंतर सुलोचनाबाईचा म्हणून गायल्या, पण ते त्यांच्या चाल होती तीच चाल. बर. आला ग बाई आला ग बाई आला ग, आला 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 आला, पाडाला पिकलाय आंबा, आला बाई पाडाला पिकलाय आंबा, रणीट बघ पाडाला पिकलाय आंबा. भारान वाकलं झाड, भारान वाकलंय झाड, कैरीला बघ आलाय पाड, कैरीला बघ आलाय पाड, तोंडाला तुझ्या पाणी सुटल, घेऊन टाकलं की म्हणजे काळजी मिटल, घुट म्हणू नको तू बाबा, हो घुट म्हणू नको तू बाबा, आबा पाडाला पिकलाय आंबा, आला बाई पाडाला पिकलाय आंबा. हे अशी गाणी होती त्याच्यात. आणि वेगवेगळे ती डान्सर होती ना, ती डान्स करायची ना, म्हणजे तो ठसका होता ना, तो तुकाराम शिंदेनी मला शिकवला. मी लावणीचा जो बाज म्हणते ना, तो तुकाराम मी म्हणणारच नाही असं, त्याने मला शिकवलं. म्हणजे तो ठसका मला त्यांनी, शब्द कसे टाकायचे वेगळे, मला घरी बोलून मला काही काही शिकवली त्यांनी. म्हणजे त्या विच्छा व्यतिरिक्त तुम्ही गा, तुम्हाला सवय होईल गायची. म्हणजे मी असं जेव्हा बघतो तेव्हा आणि त्यांच्यामध्ये कसं वेस्टर्नचं सुद्धा ते बाई हा अन बाई हा, बाई हा बाई हा अन बाई हा, बाई हा बाई 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 हा, नंदाचा पोर पहा, असं पण शिकवले त्यांनी मला. किती गोड आहे. त्यांची चाल आहे ही तुकाराम शिंदेची. म्हणतो मी अनेक जणींना म्हणते की सिनेमातली गाणी ही अशी त्यांच्याकडे जा, शिका, त्यांच्याकडे खूप सुंदर आहे. खूप स्टॉक होता हो तुकाराम शिंदेच्याकडे, मला तर खूप शिकवली त्यांनी. पण मी जेव्हा बघतोय की तुमचं म्हणजे एकीकडं कट्यार झालं, अश्रूंची झाली फुले, कट्यार झालं, मग हे विच्छा झालं, मग तुमच्या म्हणजे आयुष्यातल्या जे 2 मोठ्या गोष्टी मला ज्या दिसतात, ते एक तुम्ही पुलंच्या बरोबरचं, पुलं सुनीताबाईंच्या बरोबरचं तुमचं काम वटवट, आणि दुसरीकडं गुंतता हृदय हे, महानंदा वगैरे हे. आता वटवटमध्ये तर म्युझिक पुलंचंच होतं, त्याच्यात सुद्धा लावणी होती मला, कारण एक डुएट होतं मला पुलंच्या बरोबर, त्यांच्याबरोबर गायचं.
आणि पुलंनी माझं चन्नक्का बघितली होती. तो म्हणजे त्या दिवशी मी चन्नक्काचा रोल, नंतर मी सोनंदा दातार केली, पण मग चन्नक्काचे पण मी काही प्रयोग केले. तर भाईंचं रात्री नाटक होतं आणि ते त्यांचे सुनीताबाई विंगेत येऊन उभे, पुण्यातच बालगंधर्वला. तिथंच मला सुनीताबाई म्हणतात, आम्ही तिथंच ठरवलं की या मुलीला कुठेतरी आपण घ्यायचं, आपण कुठेतरी घ्यायचं. म्हणजे वटवटमध्ये मला घेतलं त्याने. आणि मग मला सगळ्या अटी सांगितल्या की आम्ही नाव घालत नाही आणि फक्त भाईचं नाव असतं. वटवट सादर करते पु ल देशपांडे. मी सगळ्या तयार झाले. मला पणशी म्हणाले, जा कर, भाईबरोबर काम कर तू, त्याचा एक वेगळा ऑडियन्स आहे, त्याचं एक सगळं महाराष्ट्र. आणि म्हणून मग मी भाईंच्या बरोबर हो म्हटलं, काम केलं. बाकी अटी काय होत्या? अटी म्हणजे नाव आम्ही फक्त अनाऊन्स करणार, अच्छा, पेपरला नाव नाही येणार तुमचं. काम जरी केले, वेगवेगळे रोल केले मी, वेगवेगळे. त्यांचं ते ह्याच्यासारखं असं रिव्ह्यू टाईप ना हो, एकच कथा नाही आहे त्यांची, ते वेगवेगळे असायचं त्याच्यामध्ये. आकाशवाणी मुंबई वटवट केंद्र म्हणून होतं, दिवसभर वटवट असतं आकाशवाणी केंद्र, त्याच्यावर मी होते. आणि बाईंच्या बरोबर खूप सुंदर मी एन्जॉय केलं वटवट. मी खूप त्याची कॅसेट पण आहे, आलूकरांची कॅसेट आहे त्याची. आणि मग मला एक लावणी शिकवली. 3 म्हातारे असतात आणि ही कॉलेजची मुलगी ही गायला आलेली असते, तिचा आकाशवाणीवर कार्यक्रम असतो. हे 3 म्हातारे तिच्या मागे लागतात. तिच्या मागे मी तरुण दाखवली, मुलगी तरुणच होते मी तेव्हा. आणि मेला म्हातारा करतोय लाडी गोडी, पिकल्या पानाला हिरवी गोडी. पिकल्या पानाला, हे भाईनी शिकवलं, पिकल्या पानाला हिरवी गोडी, पिकल्या पानाला हिरवी गोडी, पिकल्या पानाला हिरवी गो. आणि भाई शिकवायचे, किती भाग्यवान ना मी. मला म्हणतो माझी होग चंद्रा, वय ह्याच 60वर 15, होडी लागली पलीकडल्या बंदरा, पिकल्या पानाला हिरवी गोडी. भाई स्वतः शिकवायचे मला. मी फार भाग्यवान आहे. मी फार भाग्यवान. असं आहे की या 60 वर्षामधले सगळ्या दिग्गजांच्या बरोबर तुम्हाला काम करायची संधी मिळाली. म्हणजे आपण नाव घ्यावं आणि तुम्ही त्याच्याबरोबर, कोणी राहिलं सुटलं कोणी? म्हणजे अगदी चित्तरंजन कोल्हटकरांपासून ते लागून पासून सगळे. तोरणमलांबरोबर पण केलं. ते जयवंत दळवींचं नाटक किनारा, ते कलावैभवनी केलं होतं, मोहन तेंडुलकरांनी केलं होतं. तुमचं नंतरचं म्हणजे सगळ्यात तुमच्या सगळ्याच या भूमिकामध्ये वीज म्हणाली मधली जुलेखा असेल, इकडची झरीना असेल, कल्याणी महानंदा सिनेमा मधली तुमची मानू असेल. म्हणजे तुम्हाला इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका. मानू बद्दल सांगा ना. म्हणजे सिनेमाविषयी ना, दोन्ही सांगा. म्हणजे तुम्ही कदाचित नाटकामध्ये मी कल्याणी केली, तुम्ही कल्याणीही केली आणि तुम्ही मानूही केली. सिनेमात मी मानू केली, कारण नाटकामध्ये मानू आशा काळे होत्या ना, आशा काळे होत्या आणि मी कल्याणी केली. सिनेमात कल्याणी शशिकलाबाईंनी केली आणि मी मानू केली. आणि बाबुल इकडे काशीनाथ घाणेकर होते, तिकडे विक्रम होता. असं झालं ते. म्युझिक हृदयनाथजींचं. एक दिवस ना आमचा सीन चालू होता आणि राजकमलमध्ये इंटरनल म्हणजे आतला सीन चालू होता, घराचा, त्या मामाच्या घराचा सीन चालू होता. आणि B.R. चोपडांना घेऊन शांताराम बापू आले. अच्छा. सेटवर आले आणि ओळख वगैरे सगळी झाली. मला म्हणाले आणि त्याच्या अगोदर पणशीकरांमुळे सगळं आमचं वीज म्हणालीचं सगळं सामान राजकमलनी फुकट दिलं होतं पणशीकरांना. चिलखतं, राणीचा ड्रेस, आमच्या सगळे कपडे, तलवारी. त्यांचं त्या सिनेमात कुठेतरी वापरलं होतं. कुठलं मेरी झांसी नाही, काहीतरी एक सिनेमा होता बघा तो, ये मराठीची ये नगरी, ज्याच्या संध्याबाईंनीच काम केलं होतं तो आणि पणशीकरांमुळे त्यांचं ते स्वतः पणशीकरांनी काम केलं होतं त्या सिनेमामध्ये. त्यामुळे पणशीकरांचं आणि शांताराम बापूंचं नातं छान होतं. ते सगळे आम्हाला मिळाले होते म्हणजे वीज म्हणालीला. त्यामुळे आमच्या 200 प्रयोगाला मधून संध्याबाई, शांताराम, कट्यारला, अश्रूला, सगळ्या नाटकाला आलेत. शिवाजी मंदिरला प्रयोगाला आलेले आहेत, ऑडियन्समध्ये बसलेले आहेत. तर मला ओळखत होते ते. मी कट्यारमध्ये काम केलं होतं ना. मला म्हणाले, याच्यात गाणं आहे की नाही तुम्हाला?
म्हटलं मी नाही. का म्हणे आमच्या हृदयनाथनी म्हणे तुम्हाला गाणं नाही दिलं. म्हटलं मला नाही. म्हटलं सगळे लताबाई गाणार आहेत. म्हटलं मी नाही. थोडंसं जरा हे झाले ते. नाही तुमच्याकडनं म्हणे एखादं तरी गाणं गाऊन घ्यायला हवं होतं राजकमलमध्ये. मी म्हटलं मी कुठे, लताबाई कुठे. म्हटलं नाही नाही पण तुम्ही गाणार आहात. कुठंतरी एखादं तरी ओवी तरी तुमच्या गळ्यात गायला पाहिजे होती. तुम्ही देवाच्या देवळात बसता आणि तुम्ही ओवी गाता. ते शांताराम बापू हो, आपण काय म्हणणार त्याला. त्यामुळे मानू अशी साधी सात्विक आणि देवपूजा करणारी आणि मुख्य म्हणजे या व्यवसायाविरुद्ध जी भाविणीचा जो व्यवसाय आहे, गावातल्या श्रीमंतांना आपलंसं करायचं, तो नखरा तो तोरा तो मानूंमध्ये नसतो. ती साधी मुलगी असते आणि तिचा ती शाळेत शिकलेली मुलगी आहे. थोडीशी बुकं म्हणते ती, मी थोडीशी बुकं शिकलेली आहे तशी ती मानू. आणि कल्याणी म्हणजे काय. त्यामुळे मला कल्याणी करताना सुद्धा माझा तसा बाज नाही आहे. पण मी ह्याच्यामध्ये संत तुकाराममध्ये मी रंभा पण केली की हो. अच्छा. मी रंभा पण केली आणि त्याचं म्युझिक वसंत देसाईंचं. आणि अनंतवर्तक जुने गाणारे होते बघा साहित्य संघातनं, त्यांनी ओरिजिनल तुझे तुझं पाशीमध्ये सतीशचं काम केलेलं. म्हणजे ज्या नाटकात विजयाबाई उषा होत्या आणि त्यांची बहीण धाकटी यांची सुधाताईंची धाकटी बहीण लल्या केंकरे, त्यांचं ते तुझे तुझपाशी नाटक पुलंचं आणि संघाने केलेलं. आणि दाजी भाटवडेकर काकाजी ना, पण त्यावेळेचं सतीशचं काम या अनंतवर्तकनी केलेलं. त्या अनंतवर्तकने गाणारे होते, त्यांनाच तुकाराम केलं पणशीकरने. आणि मी रंभाचं काम केलं त्याच्यामध्ये. ते म्युझिक वसंत देसाईंनी केलं होतं त्या नाटकाचं. त्यामुळे सगळे मी तोरा. हे बघा माझं म्हणणं असं आहे, अभिनय म्हणजे काय. अभिनयाची माझी साधी व्याख्या आहे की तुम्ही एक म्हणजे परकाया प्रवेश असं म्हणूया. मी जो रोल करते त्याच्यात मला प्रवेश करता आलं पाहिजे. पण मी फैयाजला विसरता कामा नये. कारण मी जेव्हा गाते तेव्हा मला माहीत असतं की मला ही जागा घ्यायची आहे, मला इथे आता षडजावर थांबायचं आहे. आणि हे माझ्या जाणीव असते ना. पण लोकांना जाणू द्यायचं नाही. ते आभास जो करायचा निर्माण त्याला ॲक्टिंग म्हणायचं ना. आणि परकाया प्रवेश जो तुम्ही कुठला रोल करता, मग तुम्ही कल्याणी करा, मानू करा, तुम्ही जरीना करा, जुलेखा करा, त्याच्यामध्ये तर. आणि मी जे काम केलं मी प्रामाणिकपणे केलं काम. खरं तर तुम्ही आत्ता थोड्या वेळापूर्वी म्हणाला की मला 2-3 गाणी गावीच लागतात आणि त्यात 4 होत्या पक्षिणी असतं. पण मला ना ते म्हणजे शिरवाडकरांच्या नाटकात काम करणं, त्यांनी लिहिलेले जे शब्द आहेत ते गाणं आणि जुलेखाचा रोल याच्याही बद्दल सांगा. आणि अर्थात 4 होत्या पक्षिणी. की जुलेखाचं कसं आहे ना की आणि पणशीकरांच्या कडे काम केल्यामुळे ते मिळत गेलं आम्हाला. आणि पणशीकरांचा मूळ विश्वास होता माझ्यावर. म्हणून तर अंधार माझा सोबतीमध्ये मला आंधळीचं काम दिलं त्यांनी. सुलभाताई वगैरे इतके चांगले चांगले ॲक्टर असताना त्यांनी सांगितलं नाही फैयाज करेल, करणार म्हणजे करणार, माझी खात्री आहे. आणि मी केलं. मी अंधार माझा सोबती पण केलं. अंधार सोबतीचं एवढ्यासाठी मला आनंद का आहे की ज्या स्कूलमध्ये मी शिकायला जात होते कांतीबरोबर, आंधळ्यांच्या स्कूलमध्ये मी जायची, त्या आंधळ्यातल्या स्कूलमधले काही विद्यार्थी आमचं नाटक पाहायला आले रवींद्रला. आणि त्यांनी आतमध्ये येऊन भेटले हो मला सगळे. हातात त्यांना दिसत नव्हतं पण ते म्हणे तुम्ही येत होतात, आम्हाला सगळं कळत होतं वगैरे. पण म्हणे आम्ही कानाने तुमचं नाटक पाहत होतो. वा. मी रडले हो त्या दिवशी. आम्हाला डोळ्याने तुम्ही दिसत नव्हतात पण तुमचा आवाज, तुम्ही जे बोलत होतात ते डायलॉग आम्ही कानाने तुमचं नाटक पाहिलं, आम्हाला फार आवडलं म्हणाले हो सगळे. द ग्रेट काशीनाथ घाणेकर होते ना त्यात तुमच्यावर. ॲलन अर्किन. त्याच्यासाठी जाऊन इंग्लिश पिक्चर पाहावं लागलं मला, वेट अंटिल डार्क. अच्छा. हो, ऑड्री हॅपबर्न आणि ॲलन अर्किन. माझं काही इंग्लिश इतकं नव्हतं पण मला कांती म्हणाला नाही मैं लेके जाऊंगा तुमको देखना. आणि त्यांचं गुजराती नाटक होतं. आँखनी अटारी सांव सुनी, डोळ्यातलं जे बुबुळ आहे अटारी म्हणतात ते. आँखनी अटारी सांव सुनी म्हणजे बुबुळ आहे पण त्याच्या सावली नाही आहे म्हणून ती आंधळी आहे. या अर्थानं त्या नाटकाचं नाव होतं आँखनी अटारी सांव सुनी. आणि स्वतः तात्या म्हणायचो आम्ही त्यांना तात्या. आणि मुहूर्त कोणाच्या हातून झाला तर लालजी
प्रीमियरचे अच्छा. लालचंद हिराचंद हां, हां, त्यांच्या हां. हस्ते झाला मुहूर्त. हम्म, आणि सगळे आम्ही होतो, हम्म. म्हणजे वसंतराव देशपांडे म्युझिक देणारे ठरलं होतं आधी. मग थोडंसं एक प्रवेश वाचून झालं आमचा तिथे, आणि मग तालमी सुरू झाल्या. पण माझ्यावर मेहनत घेतली दार्व्हेकरांनी. हम्म. दार्व्हेकरांनी मला सांगितलं की ही भाषा जी आहे ही गर्भरेशमी भरजरी पोत असलेली भाषा आहे शिरवाडकरांची, आणि ती तुला बोलायची आहे. वा, तुला मेहनत घ्यावी लागेल या नाटकासाठी. आणि स्पेशल मला रोज तालमीच्या अगोदर मास्तर आकाशवाणीवर होते तेव्हा, मुंबई ह्याला आकाशवाणीवर होते, ते लवकर यायचे आणि 1 तास मला अगोदर बोलून माझ्याकडनं सगळं स्वगत करून घ्यायचे दार्व्हे. हम्म. कुठे, आणि ते मला म्हणायचे की स्वगत जी असतात ती गाण्यासारखीच आहेत. त्याला स्वर आहे, त्याला ताल आहे, त्याला लय आहे, ते कुठं थांबायचं, श्वास कुठे घ्यायचा, मोठी मोठी वाक्य स्वगतांमध्ये सुद्धा थांबायचं असतं, स्वल्पविराम असतं, हे असतं. ते सगळं मला मास्तरांनी शिकवलं, स्वगत कशी म्हणायची. आणि मोठी मोठी राणीला तर आहेत 2-2 पानं आहेत त्याच्यामध्ये, पण मला सुद्धा आहेत स्वगत, मला सुद्धा होती. आणि मास्तरांनी खूप मेहनत घेतली माझ्यावर. मी घडलेच मुळात मास्तरांमुळे. आश्रूमधलं सुद्धा लाखों के बोल असं मास्तरनी म्हणायला सांगितलं म्हणून मी म्हटलं ना, लाखों के, म्हणजे पणशेकरांना तयार होण्यासाठी. कट्यारमध्ये मी मास्तरांमुळे झाली, मी जरी न झाले. त्यामुळे माझी 20 मधली जुलेखा सुद्धा मास्तरांनीच बसवली मला. त्याच्यामध्ये आणखीन कोणाला होती गाणी त्यात? मी गायची, आणि वसंतरावने तर स्वामी हरिदासचं काम केलं होतं ना. हरिदास पण नाही होती नावं आता, पण ह्याच्यामध्ये 4 होत्या पक्षिणी हेच मुख्य. एक ती राणी असते, ती म्हणते की आजचा दिवस मी माझ्या साखळीतनं मी माझ्यासाठी दिवस वेगळ्या काढलाय, स्त्रीत्वासाठी. आजचा दिवस तिने घरी हळदी कुंकूचा सीन केलेला असतो, आणि तिच्या त्या दोघी मैत्रिणी, त्या सगळ्यांना बोलवत, त्या दोघी मैत्रिणी आणि मीच असतो. खरं बाकीच्यांना असं ती सांगते मी बोलवलेलं आहे, पण तयारी आम्ही तिच्या महालामध्ये करत असतो. आणि मग त्यावेळेला राणी मला म्हणते, अगं जुलेखा, ते तुझं कृष्णावरचं गाणं म्हण ना थोडंसं, कुब्जेचं. तिथे स्मरशील यमुना, स्मरशील राधा, स्मरशील गोकुळ सारे, स्मरेल का पण रूप गवळण तुझंही जगदीशारे, हे ती गाणं म्हणते तिथं. म्हणजे हे पहिलं गाणं आहे माझं नाटकातलं, आणि पूर्ण म्हणायची मी. पण ह्याचा एक विनोद सांगते तुम्हाला. बाहेरगावी धरणगावला प्रयोग होता. आमचे वाजवायला सगळे लागायचे ना, ऑर्गन लागायचं, तबला लागायचं, सगळं लागायचं. 3-4 गाणी होती ना मला. तर चहावाला बाहेरगावी कसं ना, त्यावेळेला त्या सोड्याच्या बाटल्या असतात ना गोव्यात आणि कोकणात, त्याचा आवाज यायचा आम्हाला. मला जरा स्टेजवर हसायची सवय होती, पण वसंतरावांनी काढली ती रागून बुवानी. हसणं अच्छा नाही आहे म्हणायचे मला. तो जो चहावाला आला, त्याच्या हातात किटली होती जर्मन म्हणतो ना आपण त्याला, ॲल्युमिनियम, आणि कब्बशा घेऊन तो जो मधल्या गँगवेमधनं आला, तो आमच्या बॅकस्टेज, ते आमचे जे वाजवणारे बसवणारे होते त्यांच्या त्या ह्याच्यावरनं चढून आमच्या स्टेजवर येऊन विंगीत गेला. हो, चहाच्या कब्बशा. अहो, मला गाता येईना स्मरशील यमुना, मला गाता येईना. हो, आता करायचं काय, ते वाजवणार वाजवतो, ते 2-2 आवर्तनं वाजवतात, मला गाताच येईना. तो असा गावातला चहा विकणारा मुलगा, हातामध्ये ती ॲल्युमिनियमची ती किटली आणि ते कब्बशा घेऊन समोरून जो आला, मला वाटलं की येईल तो तिकडे खालून असतं ना जायला, तिकडून दार असतं ना, मंडपासारखे सगळे ओपन एअरचे थिएटर्स ना, तिकडून. तो नाही, तो आला, तो त्यांच्यावर चढून आमच्या स्टेजवर येऊन विंगीत गेला. हो बाप, त्याच्यावर पडदा पडतो त्या गाण्यावर, ते ठीक आहे, पण भयंकर खूप अशा आमच्या खूप आहेत अशा. म्हणजे हसायच्या जागा वगैरे आहेत, काही गंभीर सुद्धा आहेत. अंधार माझा सोबती करताना सुद्धा एकदा मी आंधळी, आणि रवींद्रच्या प्रयोगाला कुठून तरी मांजर आलो, विंगेतात मांजर आलं, मी हाकलू कशी. मग एक ब्लॅकआउट केला. आमच्या बॅकस्टेजचा एक मुलगा आला आणि ते मांजर घेऊन गेला. तिथं कुठून आलो तो मांजर माहीत नाही रवींद्रला. असे खूप विनोद आहेत आमचे, खूप विनोद आहेत. काशीनाथ घाणेकरांसोबत काम करण्याचा अनुभव पण कसा? 4 होत्या पक्षिणी राहिलंय त्यांचं काय. अच्छा, काशीनाथ घाणेकरांचं नाही, आधी ते आणि काशीनाथ घाणेकर होते. त्यामुळे 4 होत्या. मी एक कडवं म्हणते. चार होत्या
चार होत्या पक्षिणी त्या, रात होती वादळी, चार कंठी बांधलेली, एक होती साखळी, चार होत्या पक्षिणी त्या, दोन होत्या त्यात हंसी, दोन होत्या त्यात हंसी, राजहंसी एक ती, आणि एकीला कळेना जात माझी कोणती, चार होत्या पक्षिणी त्या. लोकांना कळायचं नाही पक्षिणी कोण. मला हे सगळं विश्लेषण करावं लागतं ऑडियन्समध्ये. मी एकटी असते ना. दोन होत्या त्यात हंसी म्हणजे तिची माहेरपणाची असते मोल, एक बाई दासी, एक दुसरी. दोन होत्या त्यात हंसी, राजहंसी म्हणजे राणी, आणि एकीला कळेना जात माझी कोणती, म्हणजे मी स्वतः. असं मला सांगावं लागतं, कारण नंतर लोकांना अर्थ कळत नाही ना. अगदीच मग त्याचं बॅकग्राऊंड सांगितलं नाही तर लोकांना कळत नाही. म्हणून मला हे थोडंसं फोडून मला सांगावं लागतं. म्हणजे काशीनाथ घाणेकर म्हणजे आणि काशीनाथ होते. कॅशनाथ म्हणायचे ते स्वतःला. मी काशीनाथ नाही, मी कॅशनाथ घाणेकर आहे. म्हणजे हाऊसफुलचा बोर्डच की हो, कुठलंही नाटक लावा हाऊसफुलच असायचं. त्यामुळे कॅशनाथ घाणेकर. आणि खूप छान म्हणजे सिनेमा काढला वगैरे, नाटकावर पण सिनेमा निघाला, मी बघायला पण गेले. बघा मी काय म्हणते, लोकांना आवडलं ना. काशीनाथ घाणेकरांचा सिनेमा पण आवडला आणि कट्यार काळजात घुसली पण आवडला. मग आम्ही कशाला बोलायचं ना. आवडला म्हणजे आवडला लोकांना. आता काशीनाथ घाणेकर माणूस म्हणून खूप चांगला, त्याच्यातला नेहमी डॉक्टर जागा असायचा. कोणी बॅकस्टेजवर का आजारी पडला ना तर ते लगेच दुसऱ्या दिवशी त्यांना औषधं वगैरे सगळं आणून द्यायचे. हे घे आता, म्हणजे ही औषधं घे, ह्या गोळ्या खा. आणि प्रत्येक थंडीच्या दिवसांमध्ये गरम कपडे, कानटोप्या, हँगलोज सगळं द्यायचे बॅकस्टेज वर्कर्सना. दरवर्षी वाटायचे, आपल्या वाढदिवसाला वाटायचे. आणि हे जे चांगुलपण आहे थोडं हा पण दाखवायला हवा होता, पण ठीक आहे, ते सिनेमात काही दाखवलं नाही. मी जेव्हा बेगम अख्तरकडे जाणार होते तर मी गेले नाही, कारण मला घरी पैसे पाठवायला लागायचे ना. तो काय संदर्भ आहे? बेगम अख्तर सुद्धा कट्यारला आल्या वसंतरावांमुळे. वसंतरावांची त्यांची मैत्री ना हो. आणि त्यांना कळलं की मला एक त्रिवेदी म्हणून होते, त्यांनी मला बेगम साहेबांच्याकडे नेलं. ते अभिषेकींचे मित्र. त्यांनी अभिषेकीने सांगितलं की बचपन से उनका गाना बहुत पसंद करती है, जब भी बेगम साहेब आएंगी इनको मिला उनको. मग त्या आल्या तेव्हा मला ते घेऊन गेले. मग मी भेटले, मग मी नाटकाचं नाव सांगितलं. अरे बापरे, वसंतरावजी तो हम जरूर देखेंगे म्हणाल्या. आणि 1, 2 नाही 3 वेळा आले बाई. शिवाजी मंदिरला आल्या, पुण्याला भरतला आल्या आणि बालगंधर्वला आल्या. आणि शिवाजी मंदिरला आल्या त्या त्यांना सिगरेटची लत होती ना. आणि आमचा पहिलाच अंक 2.25 तास आतमध्ये आल्या. म्हणाल्या पहिले हम जो 2 कष्ट लेते हैं बाहेर जाते फिर मिलेंगे सबसे म्हणाल्या. सगळ्यांना भेटल्या गेल्या. आणि मग माझी इच्छा होती त्यांच्याकडे शिकायची ना. मग वसंतरावांनी मला नेलं, देशपांडेंनी. मला म्हणाले तिच्या पाया पडले. देखो इसको शागिर्दा बना लो, मेरी बेटी है, इसको शागिर्दा बना. तब क्यों नहीं बनाएंगे, हमारे यहाँ आए, लखनऊ आए, बाकायदा हमसे गंडा बंधवाए, हम जरूर सिखाएंगे. आता मला सगळं सोडून लखनऊला जाणं शक्य होतं का? नाही गेलो मी खरंच नाही. असे म्हणजे माझं दुःख आहे, ते शल्य आहे, मी नाही जाऊ शकले. पण बाईचं गाणं मी 8वीत असल्यापासनं गाते हो. 8वीत असल्यापासनं कट्यार 3 वेळा पाहिलं आवडीनं. आणि वसंतराव तर होते. 3 वेळा पाहिलं त्या बाईंनी, 3 वेळा. आणि 3ही अंक. आमचं नाटक म्हणजे, आणि असे गाणारे आले तर ते आणखी वाढायचो. आम्ही सगळे गात सुटायचो ना. आले लोक म्हणजे वसंतराव तर सुटायचेच. कुमार गंधर्व या नाटकाला कट्यारच्या जगभरातले सगळे, रविशंकरपासून सगळे आलेत. सगळे. मी खरंच भाग्यवान आहे.
पंडित सामता प्रसाद आले, रविशंकर आले, मदन मोहन आले, जयदेवजी आले, रिदनाजी, लाताबाई, आशाबाई, तर सगळे असायचेच आपले लोक. किशोरीताई वगैरे, मोगूबाई कुर्डीकर, केसरबाई केरकर हयात होते त्यावेळेला ना. हे सगळे आलेले नाटकाला. आणि अभिषेकींमुळे आणि वसंतरावांमुळे आम्ही त्यावेळेला असेच होतो, म्हणजे आम्ही असं बघायचो त्यांना. आणि हे सगळं वसंतरावांमुळे झालं. नाटक पण तसं होतं. त्यामुळे काही बेगम साहेबांच्यामुळे तर मी त्यांची गाणी मी गाते पण, बेगम अख्तरांची. तुम्ही कार्यक्रम करताय म्हणजे कुठला? म्हणजे असं आहे की आता तुमच्याकडं माझं काय होतं, मला आता मी बोलायला हरकत नाही. निखिल बागळेंनी माझी मुलाखत घेतली होती. मला त्यांनी 2 वार दिले होते, पहिला भाग पण आणि दुसरे पण. ते म्हणाले आणखी खूप राहिले, आपल्याला परत 2 करावे लागतील. माझ्याकडे सांगण्यासारखं खूप आहे. हो, खूप आहे. कारण स्पॅन पण तेवढा मोठा आहे ना माझा. म्हणजे आणि कशात नाही आहे मी. लावणी गाते, मी गझल गाते, मी नाट्यसंगीत गायले, नाटकात काम केलं, मालिकांमध्ये काम केलं, सिनेमामध्ये काम केलं. कुठे नाही म्हटलंच नाही ना मी. सगळीकडे केलं ना मी. अगदी कशाला नाही म्हटलंच नाही, वर्ज कशाला. तुमची गाणी किती झाली एकूण? वसंत देसाईंच्याकडे मी खूप गायले, सिनेमात गायले, शकमध्ये गायले मी. त्या सिनेमामध्ये विनोद खन्ना आणि शबाना आझमी होते. कुठलं गाणं होतं ते? शकमधलं ते यूट्यूबवर आहे बघ, 2 नैनों के पंख लगाकर. मी आता ती सिनेमातली गाणी गायली जात नाही ना. ते यूट्यूबवर आहे माझं, 2 नैनों के पंख लगाकर, मन पाखी उड जाए. ते आहे, गुलजार साहेबांनी लिहिलेलं आहे ते गाणं. गुलजारांनी लिहिलेलं आहे. हां, शब्द गुलजारांचे, म्युझिक वसंत देसाईंचं आहे. आणि जयदेवजींच्याकडे गायले. प्रेम पर्वतला आधी बॅकग्राऊंड गायले एक. रेहाना सुलतान आणि होती त्याच्यात, नाना पळशीकर होते त्याच्यात. आणि तो प्रेमसागर आणि हे आहेत ना, सागर बंधूंनी केलेला तो. तिचं लग्न होतं आणि म्हाताऱ्याबरोबर लग्न करून देतो मामा तिचा, हिला, रेहाना सुलतानला. तर चुलीसमोर बसली, पहिली रात्र आहे, दूध उकळतंय आणि तिथे ती वाजिद अली शहाची चीज आहे. वाजिद अली शहा गाणी लिहायचे ना त्यावेळेला, ते शायर होते खूप मोठे. हम तो बाबुल तोरे खूंटे की गैया, जित बांधे बंध जाए बाबूला, जित बांधे बंध जाए. मामा करून देतो ना लग्न. काहे को ब्याही विदेश रे लखी, बाबुल मोरे, काहे को ब्याही विदेश. हे जयदेवजींचं. आणि जयदेवजींच्या आलापमध्ये पण गायले मी. श्री रामचंद्रांबरोबर अण्णांकडे तर ते जोगिया गायले मी, कोण्यात झोपली सतार. अहो, अशी खूप माझी, आता काय सांगू, आपला वेळ संपत आली असेल. पण नॅशनल अवॉर्डसाठी मानांकन मिळालं हो मला त्या गाण्यासाठी. आणि पॅनलवर महाराष्ट्रातर्फे ऋषिकेश मुखर्जी आणि तेंडुलकर होते. आले तेंडुलकरनी फोन केला की तुझ्या नावाचं आम्ही सांगितलेलं आहे की एक वेगळा आवाज, वेगळं काव्य आणि खूप सुंदर गायलीस तू, तुझं नाव आम्ही. तर सगळं झालं. मग अण्णा माझ्याकडे आले, माझा बायोडेटा नेला, सगळं आलं. आणि ते दिल्लीला गेले. त्यावेळेला यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री होते, संरक्षण मंत्री. त्यांच्या PA जाऊन भेटले अण्णा की माझं म्युझिक आहे, गाणं गदिमांचं आहे आणि ही नवीन मुलगी आहे, हिचं मानांकन हिला मिळालं आहे, तर मिळावं अशी त्यांची इच्छा असेल. काय बोलायचं बोलले असतील. पण मग पॅनल जेव्हा फायनलला बसतं त्याच्यामध्ये सगळे असतात, मल्याळी असतात, केरळाचे असतात, गुजरातचे असतात, पंजाबचे, सगळीकडचे आणतात ना गाणी. तर सगळेजण बसले त्याच्यात. त्यांनी सांगितलं की त्यावर्षी सगळे अवॉर्ड्स मुंबईला मिळाले. बेस्ट म्युझिक डिरेक्टर मदन मोहन फॉर दस्तक, बेस्ट ॲक्ट्रेस फॉर रेहाना सुलताना दस्तक, बेस्ट ॲक्टर संजीव कुमार फॉर दस्तक, बेस्ट लिरिक्स कैफी आझमी फॉर दस्तक, बेस्ट रिजनल फिल्म दस्तक. तर ऑल अवॉर्ड्स आर गोइंग टू महाराष्ट्र. सो वी आर थिंकिंग द सिंगिंग अवॉर्ड मस्ट गो टू बेंगॉल. म्हणून ते आरती मुखर्जीला दिलं. माझं हुकलं. त्याच्यानंतर जयदेवजींनी परत मला ट्राय केलं.
जयदेवजींनी म्हणजे असे किस्से खूप आहेत. जयदेवजी गमनसाठी मला गायचं होतं, जे छाया गांगुली गायली. आपकी याद आती रही रात भर, हे गाणं माझ्याकडनं गाऊन घेणार होते. आम्ही दौऱ्यावर कुठेतरी औरंगाबादला वगैरे धडपडत होतो पणशीकरांच्या दौऱ्यांसाठी. हो, जग पछाडलं. त्यावेळेला मोबाईल नाही, त्यावेळेला काही नाही, कोणी कळवलं पण नाही. कसं कळणार मला? आणि मग कुणीतरी सांगितलं की असाच आवाज छाया गांगुलीचा आहे, जरा हेवी आहे आवाज, छान आहे. आणि ते गाणं छाया गांगुलीकडनं गाऊन घेतलं. गमन स्मिता पाटील, फारुख शेख होते त्याच्यामध्ये. आणि ते तिला अवॉर्ड मिळालं. जे गाणं मला गाऊन घेणार होते तिला मिळालं. जे मला मिळालं होतं ते आरती मुखर्जीला गेलं. पण दोन्ही बेंगॉली बरं का. आरती मुखर्जी आणि छाया गांगुली, म्हणजे हा योगायोगच आहे असं मी मला म्हणते. याच संदर्भात प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे मी चुकत असेल तर मला करेक्ट करा त्या ठिकाणी. एक उन्हाळ दिवस नावाचा चित्रपट आहे, त्याच्यामध्ये एक गझल आहे, हुर हुर असं ते ती हो, चौरी, तर हो. तुमच्यावरच चित्रित झाली आहे. नाही, कारण तुम्ही यूट्यूबवर ऐकत असाल ना, ते सलील कुलकर्णीचं म्युझिक हो, आहे. हो. आणि गाणार मीच होते. पण माझ्या घरामध्ये 25 वर्षानंतर पहिलं लग्न होणार होतं माझ्या भावाच्या मुलीचं. आणि मी मोठी आत्या म्हणून सगळा सहभाग माझा होता त्या लग्नामध्ये. माझी वहिनी म्हणाली नाही आप तो होणे चाहिए. आणि मला आला फोन. मी म्हटलं कधी आहे रेकॉर्डिंग? तो म्हणाले या तारखेला आहे. आणि नंतर अशोक सराफांना जायचं होतं आफ्रिकेला कुठलं तरी पिक्चरच्या शूटिंगसाठी. मग ते कसं थांबणार? हो, काम मी केलं, पण मग त्यांनी शुभा जोशीकडनं गाऊन घेतलं. अच्छा. आणि बऱ्याच जणांना वाटतं तिचा थोडा हस्की व्हॉइस आहे शुभा जोशीचा, पण गायली छान ती, चाल पण छान आहे. अजूनपर्यंत लोकांना असं वाटतं ते गाणं मीच गायले. पण आता मी किती जणांना विश्लेषण करून सांगू की लग्न होतं वगैरे, हे मी काहीच म्हणत नाही लोकांना, काही सांगायला जात नाही मी. म्हटलं मी गायले नाही आहे, पण ते शुभा जोशीने गायले. सिनेमात काम मीच केले, मायमिंग पण मीच केलंय. आणि मायमिंग मी केल्यामुळे लोकांना असं वाटतं की मी गायले, कारण ते इतकं करेक्ट त्याचं सगळं छान जमून आलेलं आहे म्हणजे त्या कॅरेक्टरचं. आपल्या बोलण्यात एक दोनदा आशाताईंचा उल्लेख झाला. हां, आशाताईंची एक खास आठवण आहे, त्याबद्दल मला खरं तर ऐकायचं आहे. आशाताईंच्या तर मी प्रयोगालाच इतक्या आलेल्या आहेत. एकदा शिवाजी मंदिरच्या प्रयोगाला आल्या होत्या. आशाताईंनी मला ना दादा कोंडक्यांच्या गवळणमध्ये सुद्धा उभं राहायला सांगितलंय. काही नाही दादा, आज यांना उभं राहायला सांगा, साडी द्या त्यांना, एक नऊवारी साडी, आणि या बाकीच्या गवळणी येतात ना, मग आशाबाईंनी तिथे उभं राहायला पाहिजे, या उभं राहायला पाहिजे दादा. मी म्हटलं अहो मी कधी केलं नाही, बोलायचं नाही, गायचं नाही आहे तिथे, नुसतं यायचं आहे तुम्हाला म्हणाला. आणि बाई म्हणजे काय हो, एकदा बाई म्हटलं की आपण नाही म्हणणार नाही ना. आणि मग एकदा शिवाजी मंदिरच्या प्रयोगाला आल्या. मला म्हणाले काय हो, काठा बॉर्डरच्या साड्या. आजही मी काठा बॉर्डरचीच नेसले बरं का, आजही तीच नेसले मी. आणि मला म्हणायला लावणी गाता छान बसून, आणि म्हणे कुंकू लावत नाही. मी म्हटलं असं काही नाही, मी दिसते कुठे? म्हटलं त्या पायपेटी असते ना त्याला लागून मी बसायची ना बाजूला अशी. तर मी म्हटलं मी दिसते कुठे हो बाई? आतमध्ये आल्या, दादांना बोलवलं. अहो दादा, गाणं दिसायला पण छान आहे, गायला पण छान आहे, त्या अवेलेबल असताना म्हणे तुम्ही प्रयोग लावा आता. कुठलं? विच्छाचे. म्हणून मी शेवटपर्यंत केलं. आणि मला म्हणाला थांबा जरा 1 मिनिट. आणि पर्समधनं, त्यांच्याकडे मोठी पर्स असायची ती, त्याच्यातनं लिपस्टिक काढली, मला असं कोरलं. आणि मग आपल्या देव्हाऱ्या असतात, छोटे छोटे देव्हारे असतात ना ग्रीन रूममध्ये, तिथून पिंजर काढला आणि लावलं मला. म्हणाला आता बघा माझी आठवण म्हणून कुठेही गाण्याचा असो, रंगमंच असला तर तुम्ही हे लावायचं, माझी आठवण. आजपर्यंत लावते मी, आजही लावली मी. जिथे मी काठापदराची साडी नेसते तिथे मी लावते. आणि दिसायला पण छान दिसतं, मला असं वाटतं ना. कुंकू बिंकू लावलं की जरा भारदस्तपणा पण येतो. आणि एरवी मी रंगमंचावर जिथं जाते ना, जिथं शूटिंग असेल, अर्गोल असतात तसे लावते मी. पण कुठे पाहुणी म्हणून जाते, कुठे परीक्षक म्हणून जाते, पण मी हे लावून जाते. आणि ती आशाबाईंची आठवण आहे माझी, आणि ती मी लावणारच. आणि आता तर म्हणजे काही प्रश्नच नाही, म्हणजे आजही मी लावलेली आहे, तुम्ही बघता. त्याच्याशिवाय मला बरं नाही वाटत टिकली लावल्याशिवाय. तुमचा रंगभूमीवरचा वाव म्हणजे काय म्हणू आपण, तुम्ही स्टेजवर मुंबईत आलात त्याला आता 60 वर्ष झाली. या 60 वर्षांमध्ये तुम्हाला सगळ्यात सुखावणारं
काय होतं सुखावणारा अनुभव जेव्हा की तुम्ही आपण म्हणजे असं तरंगतोय असं असं कोणता काळ म्हणता येईल? काय होतं खांडेकर साहेब, असं होतं की गाणं हा माझा मुख्य स्थायी भाव आहे. रोल तर मी सगळे चांगले केले, म्हणजे मी कुठलेही हातचं राखून काहीच केलं नाही. पण मी कट्यारमध्ये जास्त रमायची, कारण कान इतके तृप्त व्हायचे ना आमचे गाणं ऐकून ऐकून ऐकून. आणि तुम्हाला सांगते, वसंतराव देशपांडे पणशीकरांना म्हणायचे, कारण बुवानं गाणी खूप होती, बुवा गायचे पण. 4.5 तास नाटक चालायचं, त्यामुळे त्यांना 2-3 प्रयोगानंतर एक गॅप लागायची, एक सुट्टी. त्यांनी पणशीकरांकडनं कबूलच करून घेतलं होतं. त्यामुळे त्या प्रयोगाला 3-4 प्रयोग झाले की एक सुट्टी, आम्ही त्या सुट्टीची वाट पाहायचो. कारण आमच्यासाठी ते गुरुकुल होतं. गुरुकुल होतं. तुला ही चीज पाहिजे, हा राग पाहिजे, हे शिक. तुला हे पाहिजे, ते शिक. तुला रागाचं थोडंसं चलन कसं आहे ते शिक. मला मग तुला ठुमरी पाहिजे, मग असं हे शिक, गझल शिक. असं प्रत्येकाला ते काय हवं ते सांगायचे. त्यामुळे कट्यारमध्ये मला जास्त मी रमले, म्हणजे आर्टिस्ट म्हणून. आम्ही वाट पाहायचो कट्यारचा दौरा. आता दौरे म्हटलं की कंटाळायचं, काय बाई गाव आहे ती. पण कट्यारचा दौरा म्हटलं की आम्हाला आनंद व्हायचा. बुवा आमच्या सहवातात, मस्त ऐकायला मिळणार, शिकायला मिळणार, असं वाटायचं. त्यामुळे त्याच्यात मी खूप रमले. बाकी सगळेच रोल मी मनापासून किती केले. प्रयोग झाले तुमचे कट्यार? वसंतरावांच्या देशपांड्यांच्या बरोबर 535. ओ हो हो हो. माझे सगळी नाटकं मिळून 2,500 ते 3,000 प्रयोग केले, पण मी कुठे गौरव केला नाही माझा. का नाही केलं तुम्ही असं? का संकोचून? नाही, संकोचन म्हणजे मग आपलीच तारीफ आपणच केल्यासारखं होतं पण ना. असं आहे की त्याच्याबद्दल मला तर असं जाणवतं ना की म्हणजे तुम्ही अगदी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा वगैरे पण झालात, पण तुमच्याकडे इतकं आहे. मी सगळ्यांना मी तेच सांगते की माझं जे करिअर आहे ना, माझं जे करिअर आहे त्याला पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाव वैसा, तसं आहे माझं. मी गायले, लावणी पण गायले, मी शाहिरीची लावणी गायले, मी बैठकीची 2 लाईन्स म्हणते, मग बेगम अख्तरांची 1-2 ओळी मी गझल म्हणते. तर त्यामुळे मी कशात गेले नाही असं झालंच नाही. हो, जिथं जिथं गेले मी रमले, आणि मी तिथून द्यायचं म्हणून दिलं. म्हणजे मला देण्यातला आनंद खूप असायचा. आपण आपल्याकडे, आणि पुलं म्हणायचे, मी बैठकीच्या लावणीमध्ये 9वारी साडी नेसून एका गाण्यासाठी, हो, मला सगळं सागर संगीत, आंबाडा, गजरा बिजरा. आणि मी म्हटलं, भाई या सगळ्या बसून जातात, मला एकटीला. मला म्हणाले, हे बघ, आपल्याकडे जे जे चांगलं आहे ते आपण ऑडियन्सला दिलं पाहिजे. तुझ्याकडे आहे ना, तो एक प्रकार आहे ना, अदा करतेस ना, तू डान्सर होतीस, तू करते, मग त्याच्यावर तू अदा करायचास. पण अदा कर, पण अदबी न, म्हणायचे मला. असं म्हणायचं मला भाई. आणि पहिली इकडे रानडे, इकडे पुलं, आणि मी मध्ये मला बाचकायला व्हायचं. पण मी म्हटलं, मी केलं ते, पण नाही म्हटलं नाही. त्यामुळे आम्हाला शेवटची एक लावणी आम्हाला सुचत नव्हती, भैरवीची होती, ती बाई सुंदराबाईंची. माझी पण बाई सुंदराबाईंचीच आहे. तुम्ही माझे सावकार, जीव लगा मनामध्ये स्मरून, तुम्ही माझे सावकार. ही जमीन आहे कशी 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 कशी, जसे सोने बावन कशी. घ्या पुरी करून चौकशी, जीव लगा मनामध्ये स्मरून, तुम्ही माझे सावकार. ही बैठकीची लावणी म्हणजे मी अदा करून म्हणायची. आता करत नाही मी, कारण ते पदर बिदर वगैरे असं बसून. आणि हे सुद्धा आम्हाला रानड्यांनी सांगितलं की त्यावेळेसच्या ज्या भाविनी नाही, कलावंतिनी म्हणायचं त्याला, पेशव्यांच्या काळात, त्या ज्या होत्या त्या स्वतः गाऊन डान्स करून नृत्य. तुम्ही बघितलं असेल अमर भूपाळीमध्ये लटपट लटपट यांचं, संध्याबाईंचं गाऊन करायच्या ना, त्यांना ना धड गाता यायचं नाही, धड दम लागायचा. मग होनाजीनी ना
त्यांचं सगळ्यांना त्यांना बोलवलं त्यांनी, सगळ्या कलावंतणीला, आणि त्यांना सांगितलं की तुम्ही दिसायला छान आहात, तुम्ही गाता चांगल्या, तुम्ही नृत्य चांगलं करता, पण तुमचं धड गाणं होत नाही, तुमचं धड नृत्य होत नाही, दम लागतो तुम्हाला. तर तुम्ही म्हणे हा जो नृत्य करता ते तुम्ही बसून करा हावभाव. तेव्हापासून ही बैठकीच्या लावणीला आदा हा जो प्रकार आला हा होनाजीपासून आला. हे आम्हाला अशोक रानडेने सांगितलेलं. आत्तापर्यंत तुम्ही ज्या नाटकांचा उल्लेख केलात त्या सगळ्यामध्ये तुम्ही प्रेक्षकांसमोर आलात आणि त्यांच्या समोर येऊन तुम्ही तुमची कला सादर केली. पण जाणता राजासारखं जे महानाट्य आहे की ज्याच्यामध्ये फक्त तुमच्या आवाजातून ती सगळी स्त्री पात्र जिवंत झालेली आहेत आणि तो एक विलक्षण अनुभव आहे. म्हणजे 2.5-3 तास प्रेक्षकांना खेचून धरणं, रोखून धरणं, एवढी ताकद तुमच्या आवाजामध्ये आहे. नाही, जे शिकवलं ना, तो म्हणजे एक ऐतिहासिक जे बोलणं बिलणं असं ते बाबासाहेबांनी थोडंसं ते शिकवायचं म्हणजे गेल्याबरोबर आज हे वाक्य, हे असं आहे, हे बोलायचं, ते बोलायचं. पण मुळात मी अभिनेत्री आहे ना, अभिनेत्री, आणि सगळ्याच प्रकारचे रोल केलेले आहेत मी ना. पॅथेटिक रोल पण केले, विनोदी रोल पण केले, सगळेच केले ना. त्यामुळे ना ते अभिनेत्री असल्यामुळे मला त्रास नाही झाला. सईबाईच्या आवाजात मला सईचं ते लग्न झालेलं, लग्न होऊन येते, जिजाबाईचा आवाज म्हणजे राज्याभिषेकचा आवाज, जिजाऊ आऊचा, ते मी सगळं अभिनेत्री असल्यामुळे मी केलं ते. आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांचा माझ्यावर फार विश्वास बसला. त्याच्यानंतर शासन सोलापूर रोडवर तिथे भुईकोट किल्ला आहे बघा, तिथे आपले कोण विजयसिंग मोहिते पाटील मला वाटतं त्यावेळेला ते पर्यटन मंत्री होते वाटतं. तर त्यांना तिथे ते साऊंड अँड व्हिजन असं काहीतरी करायचं होतं. हां, शिवसृष्टी करायची होती. तर त्यामुळे साऊंड, लाईट पण. तर ते बाबासाहेबांनी सांगितलं की जिजाऊ बाऊचं असेल तर फैयाज, दुसरा मी कोणालाही घेणार नाही, मला त्याच पाहिजेत. इवन त्यांची 100वीला त्यांचा राज्यपालाने सत्कार केला ना इथे, त्या भाषणामध्ये मला आमचा सोलापूरचा पत्रकार आहे तो बडवे म्हणून, ते तिथल्या तरुण भारत काढतात सोलापूरचा, मला सांगितलं फैयाज ताई बघता की नाही. अहो नेमकं मी चहा करायला आत गेले आणि त्या माझा जो उल्लेख झाला ना पुरंदर यांनी केला तो मी ऐकला नाही, पण नंतर मी ऐकलं ना, दुसऱ्यांदा परत रिपीट झाला ना. त्यांनी सांगितलं सगळ्या मी आत्ता महाराष्ट्रातले जे कोणी सिनेमे बनवतील किंवा नाटकं करतील, काय करतील, जिजाऊ आऊसाठी म्हणे फैयाजकडे जा, असं सांगितलं आणि मला हे झालं फार. आपण या मला एक बेगामागचे एक तेच मी म्हणणार होतो की आपण खूप गजला आहेत, पण मी ऐ मोहब्बतच म्हणते, त्यांची प्रसिद्ध आहे ना ती. ऐ मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया, ऐ मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया, जाने क्यों आज तेरे नाम पे रोना आया, यूं तो हर शाम यूं तो हर शाम उम्मीदों में गुजर जाती थी, आज कुछ बात है जो शाम पे रोना आया, ऐ मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया.
गप्पा मारताना असं म्हणालात की आठवणी या हत्तीच्या पावलांसारख्या असतात, त्या खूप हळूहळू जातात, पण तुमच्या पेटाऱ्यातल्या या सगळ्या आठवणी ऐकत असताना आमचा वेळ मात्र हरणाच्या पावलांनी पुढे गेला. एन्सायक्लोपीडिया आहात तुम्ही चालता बोलता. गर्भरेशमी भरजरी वस्त्र असं एक विशेषण तुम्ही वापरलं. ही गर्भरेशमी भरजरी वस्त्रासारखी प्रतिभा असलेल्या माणसांसोबत तुम्ही काम केलं आहे आणि त्यांचं तसंच व्यक्तिमत्व, त्याचे कवडसे तुम्ही आज गप्पांच्या माध्यमातून आम्हाला दाखवलेत. त्याबद्दल खूप मनापासून आभार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक शिकवण तुम्हाला मिळाली की आपल्याकडे जे चांगलं आहे ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं. तेव्हा मिळालेली ती शिकवण आज तुम्ही अगदी कट्ट्यापर्यंत सुद्धा पाळलीत आणि तुमच्याकडे जे जे चांगलं आहे ते आमच्यापर्यंत पोहोचवलं, आम्हाला समृद्ध केलं. मखमली पडद्यामागचं, मखमली लोकांचं, मखमली विश्व आम्हाला दाखवलं. त्याबद्दल मनापासून आभार. कट्ट्यावर आलात त्याबद्दल आभार. आणि यासोबतच माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बरवा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार, MSCIT आणि निसर्ग हब्स या विशेष कार्यक्रमात आत्ता इथेच थांबूया. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.